थँक्यू सो मच. मॅच आपण पाहता शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाने आणि त्यांना फाईट करतोय दुसऱ्या बद्दल शिर भैरवनाथ सळवरी. या दोन टीम मध्ये आपण पाहताय ही मॅच. स्ट्रायकर बॅटर आपण पाहताय अँडी नॉन स्ट्राईक इनला अनिकेत. लेट्स प्ले गेम ऑन. तरी सगळ्यांना देऊयात लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. बॅटिंग करते या टीम सडवली आणि क्षेत्ररक्षण करत असताना तामाने संघावर पाहत आहे. एकदा आड झाली अनिकेतच्या खात्यामध्ये. सँडीच्या खात्यामध्ये एकदा ऍड झाली. दुसरा बॉल आपण पाहत आहे बाग मिल्का बाग अखेरकार 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे. बघता बघता या बॉल वरती धावा इकवटल्या जातील. त्या तब्बल 3 बाईकच्या स्वरूपात 3 धावा असतील. पंच दर्शवतायत बाईकच्या स्वरूपात या तब्बल 3 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती बाईकच्या स्वरूपात या 3 धावा आल्या आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 4 अंकावरती. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. अँडीला आपण पाहताय पुन्हा एकदा स्ट्राईक इनला. पुढचा बॉल या वेळेला बॅटची कडा. विकेट किपर बीट झालेत मैदानाच्या आतमध्ये. शॉट थर्ड मॅन देखील बीट आणि बघता बघता बॉल जमिनीला गरंगळत बॉल जमिनीला गुदगुल्या करत धावत पळत घासत पुसत छाटत बॉल सीमा पार. रस मिळतील 4 चौकार. चौकार आलाय. अँडीच्या बॅट मध्ये चौकार आलाय. बॅटची कडा घेतली. विकेट किपर बीट झाले. त्यानंतर फर्स्ट स्लीप बीट झाले. चौकार आलाय. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सोरे पे सुवागा नशिबाची साथ मिळत असताना बॅटिंग करत असताना टीम सडवली या संघाला व्हाईट +4 अर्थातच रज मिळतील या बॉलवरती 5. नशिबाचा पंजा टीम सडवली संघाला. 5 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 13 अंकावरती. तेरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला चालू आहे. या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करतोय गोलंदाज. स्टील 2 टू गो. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी व्हाईट +4 आला. त्यानंतर कुठेतरी ढासाळला असंघ. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. या वेळेला लटकटचा फटका पण पाहतोय. फटका चांगला आहे. बाटची बाहेरची करा. बॉल चालला थर्डमॅन बाउंड्री क्लिअर करत असताना अजून एक चौकार. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून अँडीच्या बॅट मधून चौकार आपण पाहताय. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना लावत असताना एक डीप मिड विकेट आणि एक काउ कॉर्नर रिझर्व मध्ये 2 असे फिल्डर आपण पाहताय. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आपण पाहताय आणि 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहताय. त्यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. सॉफ्ट हाताने खेळून काढलाय. दिशा दिली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचत असेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 अंकावरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जोडल्या गेल्यात. 18 धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती जॉईंट झाल्यात. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटकाचा पूर्ण फायदा इथे घेत असताना आपण पाहताय. बॅटिंग करत असताना सडवली टीमचे हे 2 फलंदाज. स्ट्राईक इनला आता असेल ते म्हणजे फलंदाज अनिकेत अँडी असेल. यस अँडी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक इनला अनिकेतला आपण पाहणार आहोत. अनिकेतचा जर विचार करायला गेला तर अनिकेतने 1 बॉल फेस केलाय. तो देखील त्याच्या बाईकच्या स्वरूपात त्याने स्ट्राईक देखील रोटेट केली आणि आता टीमची टोटल 18 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक 10 अंकावरती खेळत असताना अँडीला आपण पाहताय.
येस 18 मध्ये वैयक्तिक 10 अंकावरती खेळत असताना अँडीला आपण पाहत आहे. तर त्याला स्पीडअप करा, सातत्याने स्पीडअप करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये निखिल आलाय. निखिल पहिला बॉल घेऊन निघाला अँडीच्या विरोधात. पहिला बॉल स्लोवर म्हणा बॉल ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न. फिल्डर डीप मधून भन्नाट वगैरे चेंडूवरती येतात. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये 2 शतरक्षक चेंडूचे पाठबोरा बॅकअप द्यायचा प्रयत्न, पण त्यांना देखील बीट करून बॉल सीमा पार. रस मिळते 4. हा चौकार. बावीस धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. अद्याप 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अगदी फार मोठा इथे मात्र लक्ष उभा करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एच आर गॉन बॅटर झाला आउट. बादची कडा बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. हा लागणारा पहिला धक्का. बिग विकेट बिग लॉस. मोठा मासा गळाला ज्याच्या बॅट मधून खोऱ्याना धावा येत होत्या तो अँडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. अँडीच्या खेळीचा झालाय अंत. मोठा धक्का लागत असताना अँडी इथे बाद झालाय. आता अँडीची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इंडिया नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल फलंदाज ऋषिकेश आलाय. ऋषिकेशला आपण पाहणार आहोत. स्ट्राइक ए ला ऋषिकेश तयार होईल. अगदी ऋषिकेशच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, कारण की अँडीने तर आपलं काम करून इथे मात्र अँडी बाद झाला आहे, पण ते उरलेलं काम आता ऋषिकेशला पूर्ण करावं लागेल. मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण की षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपला. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. धावा हव्या तशा झाल्यात, पण यापुढे धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावावा लागेल. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना तामाने टीमला लो फुलटच बॉल ऑन साइडला पाण्यात स्वीप करायचा होता. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा वाजली. बघता बघता या देखील धावा मिळतील तर 2. बॅकअप कोणी नव्हतं, त्यामुळे या 2 धावा एकवटण्यापासून कोणी अडू शकणार नाहीये आणि या 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या साथीनं 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच. पुढे सासा फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर आहेत, एका टप्प्यावर गॅदर करतायत, उसळतायत, वागतायत, फेकतायत, तोपर्यंत पूर्ण शेकदा 2 धावा. सलग 2 बॉल आणि 2 धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, चौथ्या बॉलवरती 2 धावा. टीमची टोटल इथे जाऊन पोहोचेल ती तब्बल 26-26 अंकावरती. लो वोल्टेज बॉल ऑन साइडला फेकलाय. शफल झाले. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हवेशी वार्तालाप करत असताना हवा के सांग सांग गट्टा के साथ साथ बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6 षटका. 32 धावा स्कोर कार्ड वरती या षटकारच्या साह्यानं जाऊन पोहोचत असताना 32 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. अजून एक आता स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा पूर्ण एकदा वाजली होती. डेंजर एंडला थ्रोफेकी होत असताना सिंगल मिळती. काय फटका आपण पाहिला. अगदी या आधीच्या बॉलवरती शफल झाली, जागा बनवली, रूम क्रिएट केली आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलं ते 6 धाव्यांसाठी आणि या बॉलवरती सिंगल आली आहे. षटक क्रमांक संपला. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या. सडवली टीमची टोटल जाऊन पोहोचत असताना एका गड्याच्या नुकसानात तब्बल 33 अंकावरती. 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सडवली. 33 धावा स्कोर कार्ड वरती
अद्याप जोडल्या गेल्यात, अद्याप लागल्या गेल्यात. तेहतीस धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. 2 षटकांच्या अखेरीस 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तिसरं षटक अक्षय तयार झालाय ऋषिकेशच्या विरोधात. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय. पाहावं लागेल झेल होईल का. इथे मात्र झेल जमिनीला जाणार आहे. पुन्हा एकदा आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळत असताना फलंदाज ऋषिकेशला नाभी संधी मिळाली, मोठी संधी मिळाली. त्या मिळालेल्या संधीचं सोनं करेल का ऋषिकेश हे पाहणं गरजेचं असेल. कारण की या गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. क्षेत्ररक्षण करत असताना तामाने संघाच्या या क्षेत्ररक्षकाच्या 2 धावा आल्यात. या वेळेला देखील फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल. तिसरं षटक प्रगती पथावरती. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस अगदी 35 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात 2 चेंडूच्या अखेरीस. यावेळी अजून एक चांगला फटका आणि हा फटका देऊन जाईल तब्बल धावा. त्या तब्बल 4 आणि अजून एक चौकार आपण पाहताय ऋषिकेशच्या बॅट मधून. अगदीचे अँडीचं अपूर्ण काम होतं, ते काम आता पूर्ण करत असताना ऋषिकेशला आपण पाहताय. या वेळेला पंचांकडे व्हाईट बॉलच्या अपील इथे मात्र करत असताना बाटर आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे आणि पंच इथे मात्र इशारा दर्शवत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन झाल्या. अतिरिक्त धावेच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 40 अंकावरती. 40 रन्स 40 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. 40 धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. या वेळेला देखील मोठा प्रहार खेळायचा प्रयत्न बहुत सारा जाऊन पायांवरती आदळलाय आणि लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आली. पंच आमच्यापर्यंत दर्शवत असताना लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टील यस, एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 5वा बॉल देखील डॉट. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपात सिंगल आले आणि आताचा हा बॉल डॉट आलाय. यस, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आले चौथ्या बॉलवरती. 5वा बॉल डॉट आला. हा 5वा बॉल डॉट आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन निघालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज तयार. अनिकेत साठी या बॉल ऑन साइडला फटका खेळून काढला. अलंग कार्पेटच्या साह्याने डीप मधून क्षेत्ररक्षक बनणार वेगाने चेंडूवरती आला. पहिला पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता या 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्यात या देखील बॉलवरती आणि या षटकाची सुरुवात केली 2 धावेने. षटकाचा शेवट देखील केलं ते तब्बल 2 धावेने आणि आता टीमची टोटल इथे जाऊन पोहोचली 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या नुकसानात तब्बल 43 अंकावरती.
43 धावा. आशुतोष आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक डेथ ओव्हर हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटचं षटक आहे डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा किती येतील जास्तीत जास्त धावा इकवण्याचा प्रयत्न असेल ते सडवली टीमचा आणि कमीत कमी इथे धावा खर्च करण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त विकेट कॅरी करण्याचा प्रयत्न असेल ते टीम तामाने संघाचा. तामाने टीमला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना कमबॅक करावा लागेल. कुठेतरी हे 3 षटक महागडे ठरलेत. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा षटक पहिला बॉल घेऊन निघाला ऋषिकेश ट्रायकिलला. पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती इथे मात्र स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकाराने स्वागत केलंय तर ऋषिकेशने. गोलंदाज आशुतोषचा षटकार. अडवल्या टीमचे कॅप्टन आपण कोणताही अतिरिक्त वेळ न खर्च करता लगेचच टॉस स्थळी दाखल व्हायचंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. संघाचं अर्धशतक गाठत असताना सडवली टीमला आपण पाहत आहे बॅटिंग करत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलाला वाईट. टीमची टोटल शुभ अंकावरती जाऊन पोहोचत असताना 51 51 या अंकावरती 51 धावा. यावेळेला ऑन साइडला फटका खेळला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी तैनात. जणू का हाताला चकमा देऊन जणू का हाताला ब्रश करून बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन समिती 4 चौकार. .55 55 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा काही शिल्लक. चौथा बॉल. काय करताय मैदानाच्या आतमध्ये ती फिरकी सारखी गरकन गिरकी घेत असताना हे क्षेत्ररक्षकाने चेंडू इथे मात्र एकच धाव मिळते. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉल वरती सिंगल. तदनंतर व्हाईट बॉल आला. तिसऱ्या बॉल वरती धावाल्या 4 आणि चौथा बॉल वरती ही एक चिकी सिंगल आली. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पाचवा बॉल. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेत असताना हलकीशी गिरकी घेत असताना बॉल सरळ जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. पुढे ससाना फटका केलाय. कार्पेटच्या साह्याने फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मोठी दरी होती त्या दरीला भेदून चिरून फाडून दुभागून बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. 17 संपलंय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. यस एका बाजूला संघ असेल जयमान वॉरियर चरई आणि त्यांना फाईट करत दुसऱ्या बाजूला शिवशंभो क्रीडा मंडळ अडावळे. या 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत टॉस. पदांचे शुभ असते. आपण टॉस पाहतोय. कॉल असेल चरई टीमचा. छापाचा कॉल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम चरई टीमने आणि स्वीकारलाय ते धाडसी निर्णय स्वीकारलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय बॅटिंग साठी. आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी टीम अडवले संघाला. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. स्पर्धा आपण पाहताय नवलाई देवी चषक 2024 हे शानदार रुबाबदार पर्व. या दरम्यान सन्माननीय आदरणीय सन्माननीय
ज्यांनी आमच्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय, मोलाचा इथे मात्र बहुमूल्य वाटा दिलाय. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्मान्य राहुलजी सकपाळ साहेब यांचं या दरम्यान शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब या पण देखील सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानमाना व्हायचं. एक यंग डॅशिंग डायनामाइट रॉयल पर्सनॅलिटी असणारे राहुलजी सकपाळ साहेब यांचं या दरम्यान नुकतंच शुभागमन झालंय. त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात पुनश्च एकदा मॅचच्या दिशेने अगदी लाईनअप करत असताना मैदानाच्या आतमध्ये रवाना होतीये टीम सडवले संघ. यस या दरम्यान प्रवीणजी दरेकर साहेबांचे सहाय्यक आदरणीय सन्मान्य अतुलजी गोसाळकर साहेबांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी हे दोन रॉयल मान्यवर आमच्या सोबत जॉईंट अतुलजी गोसाळकर साहेब आणि तदनंतर त्यांच्या समवेत राहुलजी सकपाळ साहेब यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. तर मी विकीजी शिंदे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण अतुलजी गोसाळकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. सामान्य टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे आणि दोन्ही टीमचा 12th मॅन आपण देखील आपला 12th मॅन तुमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच दाखल करायचा आहे. अतुलजी गोसाळकर साहेबांचा या दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार होत असताना एक रॉयल व्यक्तिमत्व आणि त्या रॉयल व्यक्तिमत्वाचं याच दरम्यान एक मायेची उद्धाराची आपुलकीची हे वस्त्र हाताळत असताना आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचा रंगबिरंग पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेची गोड आठवण असणार हे सन्मान चिन्ह देऊन या दरम्यान अतुलजी गोसाळकर साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. अगदी फार चांगलं नीट नेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवस क्रमांक पहिला सडवली वसेस तामाने तब्बल लक्ष ठेवलंय ते उभा केलंय ते 61 धाव्यांचं 60 धावा लागल्या गेल्या 61 धाव्यांचं लक्ष. पहिला बॉल शून्यापासून सुरुवात केली पहिल्या बॉलवरती याच दरम्यान बघता बघता एकवटल्या गेल्या त्या 2 धावा. आशिष लावर पाहतोय स्ट्राइक इन ला नॉन स्ट्राइक इन ला आशुतोषला पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. आशिषच्या बॅट मधून या 2 धावा आल्यात. रोशनला पण पाहता दुसरा बॉल घेऊन निघालाय. दुसरा बॉल हुक केले ऑफ साइडला. यावेळेला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार. रन्स मिळतील 4. हा लाय केला वार फलंदाजाच्या बॅट मधून. हा चौकार. चौकार इथे येत असताना चौकार राय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. हुक केला आणि बॉलला सरळ पाठवून दिला या फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तब्बल 4 धावेसाठी चौकार आला. चांगला फटका 6 धावा आल्यात. स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. 61 धाव्यांचं लक्ष. 55 अजूनही बनवायच्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत तब्बल 22 बॉल 55. तिसरा बॉल काय फटका केलाय. काय फटका केलाय. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील या बॉल वरती अडवलं जाण. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. हा टोकलाय दर्जेदार शानदार रुबाबदार खणखणीत षटकार.
शानदार षटकार आपण पाहिलाय. काय फटका आशिषच्या बॅटमधून. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना, ताकदीचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे लाऊड अपील. 1 विकेट डाऊन. पहिला धक्का लागत असताना बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा गळाला. वाघाची शिकार होत असताना फलंदाजाला बाद. या वेळेला आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून ज्याला ओळखलं जातं तो स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहताय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा नजाकत भरलेला स्ट्रोक मयूरच्या बॅटमधून. हा चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची टोटल 16 अंकावरती जाऊन पोहोचत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना हा संघ आपण पाहताय. यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची यष्टांचा वेध. दांडी गुल 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 गोल. विकेटचा पतन. मोठा हादरा लागलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या नुकसानात 3 तामाने संघाची टोटल 16 अंकावरती. गौरव आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक इनला आशुतोषला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इनला ओमकारला आपण पाहतोय. पहिला बॉल गौरव घेऊन निघालाय. फलंदाज आशुतोष तयार झालाय. ऑन स्ट्राईकला पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारलाय आणि पहिल्या बॉलवरती इथे मात्र भव्य स्वागत करत असताना या चौकारानं आशुतोषच्या बॅटमधून हा पहिला चौकार. इथे मात्र भव्य स्वागत करत असताना पहिल्या बॉलवरती आमच्या मान्यवर इथे मात्र जॉईंट आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली. राहुलजी सकपाळ साहेब असतील, त्यानंतर अतुल साहेब असतील आणि बरेचसे मान्यवर आहेत आणि त्या साहेबांचा या दरम्यान चौकारानं स्वागत केलंय. ते गोल फलंदाज ऋषिकेश आशुतोषला आपण पाहताय आणि गौरवला बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकार नॉन स्ट्राईक एंडला आहे. आशुतोष स्ट्राईक एंडला आहे. मोठे धक्के लागलेत. पहिले 2 आशिष आणि मयूरच्या स्वरूपात. अजून एका फटका ऑन साईडला खेळायचा प्रयत्न सफल झाले होते. जागा बनवली होती. पहिली पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये लोकांची घंटा वाजली. पाहावं लागेल काय होतंय. बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल 22 अंकावरती 22 धावा स्कोर काढवरती लागल्या गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट चिताच्या वेगानं आणि हर्षदीच्या चपळाईनं या तब्बल 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावेच्या साथीनं 22 धावा स्कोर काढवरती लागल्या गेल्यात. ती या मैदानाच्या चौफेरबाजी. शांतमय वातावरण झालंय. पिन ऑफ सायलेंस झालाय. या वेळेला देखील काय करताय मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील.
अफील आणि अफील फेटाळून टाकले पंचांनी. यावेळेला डॉट बॉल आलाय. अगदी हे भगवे झेंडे इथे मात्र अभिमानानं डौलानं फडकत असताना सातत्यानं म्हटलं जाताना भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही जन्मदा फक्त आणि फक्त शिवभक्त. छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे फडकत असताना आता मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसरा डॉट येत असताना आशुतोष आपण पाहतोय. आशुतोषने पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या. पहिले 2 बॉल आशुतोषच्या नावावरती राहिले. त्यानंतर तिसरा आणि चौथा बॉल इथे मात्र गौरवच्या नावावरती राहिलाय. 4 बॉलचा खेळ संपला. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 5वा बॉल दिशेपासून भरकटल्यात. या जरूर दिशेपासून भरकटल्यात. पंच आमच्याकडे वळतायत. पंच दर्शवत असताना अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल. इथे अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉइंट 23 रन्स. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मोठे लक्षाचा पाठलाग करण्यासाठी फटके देखील मोठेच खेळावे लागतील. या वेळेला देखील काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सिंगल जरूर मिळेल, पण ती सिंगल लेग बॅचच्या स्वरूपात मिळेल. पण दर्शवत असताना लेग बॅचच्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीने 24 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. यावेळेला विषयपंत फटका केला. फटका चांगला आहे. वाडिश लॉंगॉनला फिल्डर त्यानंतर रोशन मन्नाड वेगळ्या चेंडूवरती आल्यात. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. शीताच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 26 रन ऑन द स्कोर कार्ड. यामध्ये बॉल शिल्लक आहेत 12 धावा बनवण्याचे 35. 61 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 0 पासून सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 16. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 10 धावा या षटकामध्ये आल्या. 26 धावा 2 षटकांच्या खेळीत लागल्या गेल्या. 26 रन लॉस ऑफ 2 विकेट टू आर कम्प्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम तामाने. आता येणारे बॉल शिल्लक 12 धावा करायच्या 35. 12 बॉल 35 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये असं समीकरण येऊन पोचलाय. आणि आता प्रशांतच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. प्रशांतच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास खऱ्या अर्थाने ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल का प्रशांत, हा मोठा प्रश्न पडला असेल. तो क्षेत्ररक्षक करत असताना सडवली टीपला आणि आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. ते आशुतोषला आणि ओमकारला. आशुतोषचा विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता. आशुतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पहिला बॉल आला इथे वाईट. जर प्रशांतने सलग 3 बॉल वरती 3 विकेट प्रस्थापित केले तर प्रशांतसाठी तुकारामजी सकपाळ साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज येथे मात्र जाहीर झालाय. हाफ टॅकर बॉल पुल गेलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील या बॉल वरती. 6 ठोकलाय आशुतोषने षटकार. षटकारच्या साह्याने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ. फलकावरती धावा जाऊन पोहोचतील. लागल्या गेल्या जोडल्या गेल्या त्या तब्बल 33 अंकावरती. त्या एका बॉलवरती तब्बल 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज प्रशांतने. दी अनुभवाची उंचाशी दोरी या प्रशांत यांच्याकडे आणि त्या अनुभवाला साध्य करत असताना बॉलिंग साठी सज्ज झालेत. आतापर्यंत थोडेसे महागडे ठरलेत प्रशांत. 1 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. षटकाराला आशुतोषच्या बॅट मधून दुसरा बॉल बॅटची कडा आणि बॉल जायचं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा दुसरा बार दुसरा तडाखा धमाकेदार शानदार चौकार.
सातत्याने मोठे फटके येत असताना 12 बॉल मध्ये 35 बनवायच्या होत्या, 2 बॉल मध्ये 11 आल्यात, आता 11 बॉल मध्ये 24 बनवायच्या. येणारे बॉल शिल्लक 11 धावा बनवायच्या त्या 24. टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना म्हटलं जातं ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर मोटरसायकल किंवा रिक्षाचा वापर न करता ट्रेन किंवा एरोप्लेनचा वापर करावा लागतो. असाच इथे मात्र 12 बॉल 35 पर्यंत जायचं असेल तर इथे सिंगल डबलचा वापर न करता षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. ती षटकार चौकारांची भाषा इथे बोलतायत. टॉप गिअर वरती बॅटिंग करतायत. षटकार चौकारांचा पाऊस घेत असताना आता तिसऱ्या बॉल वरती संयमी खेळी दाखवत असताना ही सिंगल आली आहे. 10 बॉल 23 ची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. यांना बॉल शिल्लक 10 धावा बनवायच्या 23. या 10 बॉल मध्ये 23 धावा बनवल्या जातील किंवा 10 बॉल मध्ये 23 धावा डिफेंड केल्या जातील. याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. कोण जिंकेल ही मॅच याचं उत्तर अजूनही शिल्लक आहे. 10 बॉल 23 या एका धावेच्या साथीने स्ट्राईक देखील रोटेट होईल. आता स्ट्राईक एंडला यस 9 बॉल मध्ये 23 बनवायच्यात. 9 बॉल 23 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, या बॉलवरती इथे सिंगल आली. पुढे ससम फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा नकार दिलाय. पास सिग्नल. दॅट्स व्हाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. इथे मात्र मॅच मध्ये आणखीन रंगत वाढत असताना 9 बॉल मध्ये 23 बनवायच्या होत्या. हा बॉल आला वाईड आणि आता बॉल शिल्लक आहेत शेवटचे 9 आणि धावा करायच्या 22. 9 बॉल 22. चौथा बॉल लो फुटबॉल बॉल दिशा दिली, फ्लिक केलाय आणि आता मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर भन्ना आडवेकरांच्या चेंडूवरती येत असताना या बॉल वरती देखील धावा एकवटल्या जातील. त्या तब्बल 2. सातत्यानं प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा आहे. कारण की 41 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 61 लक्ष आहे. 20 अजूनही करायच्यात 8 बॉल मध्ये. यावेळेला 8 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना संघर्षाचा शृंखला करणारा हा संघर्षमय षटकार आपण पाहताय फलंदाज ओमकारच्या बॅट मधून. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला इथे मात्र सलामी टोकत असताना ओमकारच्या बॅट मधून हा षटकार आलाय. ऐन मोक्याच्या क्षणावरती हा षटकार आलाय. पुढचा बॉल 7 बॉल 14. यावेळेला 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना लँड कुठे होईल आणि लँड झालाय सरळ डीजे कक्षामध्ये. सेकंड इन द ओव्हर बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. मैदानाच्या आतमध्ये सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. धावा बनवायच्या होत्या 12 बॉल मध्ये 35 आणि आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल फक्त 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 8. तब्बल म्हणायला गेलं तर 12 बॉल मध्ये 35 बनवायच्या होत्या. 27 धाव्यांचं हे महाग षटक राहिलंय. तर गोलंदाजी करत असताना टीम सडवली संघासाठी आणि कुठेतरी टर्निंग पॉइंटचं हे षटक राहिलंय. तर टीम तामाने या संघासाठी 12 बॉल 35 करायचे होते, 27 आल्यात. आता 6 बॉल मध्ये 8 करायच्यात. 6 बॉल 8. दोन्ही बाजूने इथे मात्र आक्रमकतेचं रूप धारण करत असताना हे प्रेक्षक हाताची घडी घालून इथे मात्र मॅचचा आनंद लुटत असताना 6 बॉल 8 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषिकेश तयार झालाय. स्ट्राईक एंडला आशुतोष तयार झालाय. नॉन स्ट्राईक एंडला ओमकारला आपण पाहताय. ओमकारच्या बॅट मधून 2 षटकार, आशुतोषच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार. आता मात्र कोणता संघ मॅच जिंकेल. 6 बॉल 8 ची गरज. पहिला बॉल घेऊन निघालाय ऋषिकेश. व्हेरी फास्ट बॉल. इथे मात्र दुष्काळ 13वा महिना आहे. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असताना आधीच आपल्या बँक मध्ये बॅलन्स इथे मात्र कमी आहे. त्यामध्ये देखील जीएसटी लागत असताना 6 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या. व्हाईट बॉल 6 बॉल 7. यावेळेला चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन आणि आता इथे कमबॅक करत असताना डॉटचं प्रत्युत्तर विकेट डॉटचं प्रत्युत्तर ना देत असताना इथे मात्र व्हाईटचं प्रत्युत्तर डॉटने दिलाय.
पहिला बॉल आला वाईट, नंतर हा बॉल आला डॉट. 5 बॉल 7 ची गरज. लेटकट केला, चांगला फटका, नजाकत भरलेला स्ट्रोक. हा फुल फास्ट आहे, भाग मिल्खा भाग. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचतील, त्रोफेकी करतील तोपर्यंत बघता बघता ह्या देखील बॉलवरती धावा येतील त्या 2. टीमची टोटल अब तक 56. 4 बॉल आणि 5 करायच्यात. 4 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 3 खर्च केल्यात. या 4 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड केल्या जातील की या 4 बॉल मध्ये या 5 धावा चेस केल्या जातील हे पाहणं गरजेचं असेल. तिसरा बॉल आशुतोष तयार. या वेळेला ऋषिकेश इथे मात्र आशुतोष वरती हामी ठरलाय, जड ठरलाय. डॉट बॉल आलाय. सातत्यानं इथे मात्र प्रेक्षकांचा मनोरंजन वाढवणारे ही मॅच आपण पाहत आहे. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. ही स्पर्धा आवडली असेल, ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. टाळ्याचा कडकड कडकड कडकडाट होतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 5. या वेळेला घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, घडतंय काय सातत्यानं. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. आता पावेल इथं मात्र टाळे येत असताना वाईट बॉल आलाय. वाईट डॉट 2 धावा डॉट. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. 3 बॉल 4 ची गरज. अजून एक 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आपल्या स्टाईल हा सामना जिंकून दिलाय ते फलंदाज आशुतोषने आणि मॅच जिंकली आहे टीम तामाने संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. वेल